3. सूर्यमाला. सूर्य त्याभोवती परिभ्रमण करणारे 8 ग्रह, चंद्र, लघुग्रह, धूमकेतू या सगळ्यांची मिळून आपली सूर्यमाला बनलेली आहे. या अफाट विश्वात अशा अनेक सूर्यमाला आहेत. अशा अनेक सूर्यमालांची आकाशगंगा बनते. अशा अनेक आकाशगंगा आहेत. आपली सूर्यमाला मंदाकिनी या आकाशगंगेत आहे. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वीपेक्षा 13 लाख पटीने मोठं असलेला सूर्य तारा आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे इतर खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. सूर्याच्या केंद्रस्थानी 15 कोटी अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान असते आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस इतके असते. सूर्याचा 70% भाग हायड्रोजन आणि 30% भाग हेलियम असतो. हायड्रोजन अणूंचा संयोग होऊन हेलियम तयार होत असतो. यालाच न्यूक्लिअर फंक्शन रिॲक्शन असे म्हणतात. आणि या अभिक्रियेमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकली जाते. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील एकमेव ऊर्जा स्रोत आहे. सूर्याभोवती 8 ग्रह वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात. ते ग्रह म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनियस आणि नेपच्यून. 2006 सालापर्यंत प्लुटो या सगळ्यात दूरच्या ग्रहाला 9व्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु आंतरराष्ट्रीय खगोलीय समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नियमाला अनुसरून प्लुटोचे परिभ्रमण नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही. प्लुटोवर बर्फ आणि वायूचे आवरण असते. तो सूर्यापासून बराच लांब असल्याने अतिशीत भाग असतो. प्लुटो आणि त्यांच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखले जाते. ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला ग्रहाचा परिभ्रमण काल असे म्हणतात. परिभ्रमण करताना ग्रह आपली कक्षा सोडत नाहीत, नाहीतर ग्रहांची टक्कर झाली असती. सूर्यापासून जसजसे दूर जावे तसतसा परिभ्रमण काल वाढत जातो. ग्रहाला स्वतःभोवती एक परिवलन करायला लागणाऱ्या काळाला ग्रहाचा परिवलन काल म्हणतात. पृथ्वीचा परिवलन काल 24 तास म्हणजे 1 दिवस इतका असतो. गुरु मोठा असून स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. त्याचे एक परिवलन फक्त 10 तासात पूर्ण होते. पृथ्वीच्या कक्षेच्या आत असलेल्या बुध आणि शुक्र या ग्रहांना अंतर्ग्रह तर कक्षेच्या बाहेर असलेल्या ग्रहांना बहिर्ग्रह असे म्हणतात. मंगळ, गुरु, शनी, युरेनियस आणि नेपच्यून हे बाह्य ग्रह आहेत. मंगळ आणि गुरु या बाह्य ग्रहांमध्ये खूप अंतर आहे. ग्रह वैशिष्ट्य चंद्रांची संख्या. बुध आंतरग्रह सगळ्यात लहान आणि सूर्याच्या सगळ्यात जवळ परिभ्रमण काळ फक्त 88 दिवस. सूर्याचा जवळ असल्याने सहज दिसत नाही, पण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर पाहता येतो. फक्त 88 दिवस इतका परिभ्रमण काळ आहे. चंद्रांची संख्या. चंद्र नाही. शुक्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह. पहाटे आणि संध्याकाळी अत्यंत तेजस्वी दिसतो. याला पहाटताराही असे म्हणतात. विशेष म्हणजे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करतो. चंद्राप्रमाणे याला कला असतात. शुक्र या ग्रहाला एकही चंद्र नाही. पृथ्वी जीवसृष्टीला पोषक असे वातावरण, जीवनाला आवश्यक असे पाणी, हवा, योग्य तापमान, ओझोनचे संरक्षण हे या एकमेव ग्रहावर आढळते. 70% भाग जलव्याप्त आहे. या एकमेव ग्रहावर जीवसृष्टी आहे. आकाशातून पृथ्वी निळसर दिसते. पृथ्वीचा परिवलन अंश परिभ्रमण कक्षेला लंबाकार नसून थोडा तिरका असल्याने पृथ्वीवर हिवाळा, उन्हाळा हे ऋतू आढळतात. पृथ्वी या ग्रहाला एक चंद्र आहे. मंगळ
पहिला बहिर्ग्रह याला लाल ग्रह असे म्हणतात. तेथील मातीत लोह असल्याने तो लालसर दिसतो. मंगळ या ग्रहाला 2 चंद्र आहेत. गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. यात 1397 पृथ्वीगोल सहज मावतील, पण वस्तुमान पृथ्वीच्या केवळ 318 पट भोवताने फिरून अवघ्या 10 तासात परिवलन पूर्ण करतो. गुरु या ग्रहाला 63 चंद्र आहेत. मात्र दुर्बिणीतून 4च चंद्र दिसू शकतात. शनी पाण्यापेक्षा कमी घनता याच्या भोवती कडी असतात. ती नुसत्या डोळ्याने दिसत नाही. शनी या ग्रहाला 60 पेक्षा जास्त चंद्र आहेत. युरेनियस आणि नेपच्यून सूर्यमालेच्या टोकाचे ग्रह असल्याने दुर्बिणीशिवाय दिसत नाही. शुक्राप्रमाणे युरेनियस पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. त्याचा परिवलन अक्ष खूप कललेला असतो. नेपच्यूनचा परिभ्रमण काळ 146 वर्ष इतका मोठा असतो. याला युरेनियसला 26 चंद्र आणि नेपच्यूनला 13 चंद्र असतात. ग्रहाचे चंद्र किंवा उपग्रह म्हणजे ग्रहाभोवती परिभ्रमण करणारे लहान खगोलीय ग्रह. लघुग्रह, धूमकेतू, उल्का. मंगळ आणि गुरु या बहिर्ग्रहामध्ये खूप अंतर आहे. त्यात लहान लहान खगोलीय अवशेष फिरताना दिसतात. त्यांना लघुग्रह म्हणतात. हे केवळ दुर्बिणीतूनच दिसू शकतात. धूमकेतू हे ग्रहापासून बनलेले असतात. सूर्यमालेतील ग्रहांची निर्मिती होताना ग्रहापासून बाहेर फेकलेल्या द्रव्यातून आणि वायूपासून हे तयार झालेले आहेत. धूमकेतू हे अत्यंत ठिसूळ असे बर्फ आणि धुळीचे कण यांनी बनलेले खगोलीय गोल असतात. धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ जातो तसतसा सूर्याच्या उष्णतेने त्यातील बर्फ वितळतो. धूमकेतू सूर्याच्या जवळ असलेला तर बर्फापासून वाफ तयार होते आणि ही वाफ आणि धूलिकण यांचे पुच्छ तयार होते. हे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते. धूमकेतूच्या शीर्षस्थानी असलेला तेजस्वी गोल सूर्याच्या बाजूकडे असतो. धूमकेतू सूर्याच्या जसजसा जवळ जातो तसतसं हे पुच्छ मोठे होत जाते. धूमकेतूचा परिभ्रमण काळ फार जास्त असतो. पृथ्वीला आच्छादणाऱ्या आकाशात 200 वर्षापेक्षा कमी कालावधी दिसणारे 150 धूमकेतू आहेत. आतल्या कक्षेत फिरून ते पुन्हा त्याच ठिकाणी येतात. त्यांना पेरियॉडिक कॉमेट्स असे म्हणतात. हलेचा धूमकेतू हा सर्वात जवळ दिसणारा एकमेव धूमकेतू आहे. तो दर 76 वर्षांनी दिसतो. तो आता 2060 साली दिसण्याची शक्यता आहे. उल्का या धूळ व दगड यांनीच बनलेला असतात. याची निर्मिती लघुग्रह व धूमकेतू यांच्यापासूनच झालेली असते. एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जेव्हा जवळ येते तेव्हा पृथ्वीला तिला आपल्या गुरुत्वाकर्षण बलाने आपल्याकडे खेचून घेते. त्याचवेळी ती फार वेगाने पृथ्वीच्या वातावरणातून खाली येते. वातावरणाशी घर्षण झाल्याने ही वस्तू फेट घेते व त्यावेळेला ती फार तेजस्वी दिसते. पृथ्वीवर बरेचदा आपल्याला एखादी तेजस्वी रेषा खाली निळकताना दिसते. वातावरणातील घर्षणामुळे जवळून खाक झालेली वस्तूची दृश्य तेजरेषा म्हणजे उल्का. जवळजवळ 2,20,000 टन इतक्या वजनाच्या ऐवज उल्काद्वारे पृथ्वीच्या वातावरणात येत असतो. उल्का पडली तरी नुकसान होत नाही, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेपर्यंत वातावरणातच त्या घर्षणाने पेट घेऊन ती खाक होते. मोठे खगोलीय घटक ज्या वेळेला पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा ते पृथ्वीवर जोरात आदळतात व मोठा खड्डा तयार करतात. त्यांना अक्षयणी म्हणतात.
25,000 वर्षापूर्वी महाराष्ट्रात लोणार येथे बुलढाणा जिल्ह्यात अशा प्रकारच्या अशी-निघा अपघातातून खाणाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर तयार झाले आहेत. पृथ्वी 150 अशी अपघाताची उदाहरणे आहेत. 5. कृत्रिम उपग्रह. आकाश निरीक्षण व संशोधन, मानवी कल्याण यासाठी मानवाने अनेक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले आहेत. अशा उपग्रहांना मानवनिर्मित किंवा कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. हे उपग्रह चंद्रापेक्षा कमी अंतरावरून पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात. उपग्रह विमानापेक्षा 30 पट जास्त वेगाने प्रवास करतात. उपग्रहाचा वेग त्याला पृथ्वीवर पडणाऱ्यापासून प्रवृत्त करतात. पृथ्वीच्या जितक्या जवळ उपग्रह उतरेल तितका त्याचा परिभ्रमण वेग जास्त असावा लागतो. उपग्रह बनवण्यासाठी ॲल्युमिनियम, प्लास्टिक, कार्बन फायबर इत्यादी घटक वापरले जातात. टेलिकम्युनिकेशन, टेलिफोन कॉल्स रिले करणे, दूरचित्रवाणी प्रक्षेपण, हवामानाचा अंदाज वर्तवणे, जहाजांना मार्गदर्शन करणे, पृथ्वीच्या क्षेत्रफळावरील विविध ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे, अवकाश संशोधन करणे, अचूक भौगोलिक नकाशे बनवणे, पृथ्वीवरून आकाशात संपर्क साधणे, संदेशवहन, पृथ्वीची व अंतराची छायाचित्रे घेणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहामुळे साध्य होतात. मानवी उत्कर्षाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. आर्यभट्ट हा भारतातला पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला. त्यानंतर RIAS, इन्सॅट, कल्पना 1, एज्युटसॅट, भास्कर इत्यादी उपग्रह भारताने सोडले. श्रीहरिकोटा इथल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ISRO या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले आहेत. त्यातले 11 कार्यरत आहेत. चंद्रवीराने अन्न काय असेल असे कुतूहल आपल्या मनात असले तर आपल्याला माहित आहे की चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण 1/6 आहे. त्यामुळे चंद्रावर आपण उभे राहू शकत नाही. अंतराळवीर तरंगत असतो हे आपण दूरचित्रवाणीवर पाहिले आहे. अंतराळावरचे अन्न स्थायू आणि द्रव रूपात असते. ते आपल्याप्रमाणे सर्व अन्न खाऊ शकतात. त्यांचे अन्न पॅकेटमध्ये बंदिस्त असते, म्हणजे ते उडत नाही. मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.